नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली फ्रेश न्यू एकदम कडक आणि ट्रिकच्या माध्यमातून बुद्धिमत्ता, गणित व इतर सर्व विषयाची बॅच चालू झालेली आहे. मी बोलत आहे शिक्षक भरती टेट बाबत बोलत आहे. शिक्षक भरती होणार का याबाबत तुमच्या मनात जर शंका असेल तर नक्कीच काढून टाका. 100% शिक्षक भरती होणार आहे. सोशल मीडियाला अफवा काही पसरवतात. फक्त मी सांगेन बाबा, मागच्या वर्षी 21,000 पदाची झाली होती आणि ती 21,000 पदाऐवजी 10-12 हजाराची सुद्धा शिक्षक भरती होऊ शकते. कमी पदाची संख्या येऊ शकते, पण शिक्षक भरती 100% होणारच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तयारीला चालू करून द्या. आपले क्लास सुद्धा चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. 9665484048 हा संपर्क क्रमांक मित्रांनो व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप कॉलिंग दोन्ही करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लोकांना विचारा की तुम्ही क्लास कुठे केले होते, कुणाचं योग्य मार्गदर्शन मिळतं, टॉपिक सगळे शिकवले जातात का, की फक्तच लोकसंख्येने जास्त असणारे किंवा उगाच काहीतरी बागल बुवा करणारे अशा क्लास जॉईन करून तुम्ही तुमचं स्वतःच नुकसान करून घेऊ नका. अदरवाईज तुम्हाला जे करायचे योग्य वाटेल ते नक्की करू शकता. मित्रांनो, चला, हा माझा संपर्क क्रमांक आहे. नक्कीच संपर्क साधू शकता. विशेष म्हणजे आपण गणित बुद्धिमत्ता स्पेशल बॅच सुद्धा ठेवलेली आहे. काय केलेलं आहे? गणित बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय मी शिकवतो. सगळे टॉपिक बेसिक पासून सर्व म्हणजे गोष्टी 1-2 पासून चालू होतील. म्हणजे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. फक्त रेग्युलर हजर राहावं लागेल. रेग्युलर हजर राहून किंवा नंतर व्हिडिओ तरी बघता आलं पाहिजे. मित्रांनो, हा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. एका पिशवीत, काय म्हटलंय, एका पिशवीत काही चेंडू होते. तो म्हणाला, माझ्याकडे 6 सोडून सर्व लाल चेंडू आहेत. 6 सोडून सर्व लाल चेंडू आहेत. 6 सोडून सर्व निळे चेंडू आहेत. 6 सोडून सर्व निळे चेंडू आहेत. अधिक आणि पुढे 8 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. 8 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. 8 आणि 6 14, 14 आणि 6 20 झाले. आता मित्रांनो, 20 चेंडू आहेत असं म्हणता येईल का त्याला? ऑप्शन मध्ये सुद्धा 20 दिसते, पण नाही, चुकलं मित्रांनो. ट्रिक्स वापरायची. फक्त काय करायची, यातला एक चेंडू गहाळ करायचा कोणताही. म्हणजे 3 प्रकारचे होते, याला 2 प्रकारांनी भागून घ्यायचे. काय करायचंय, याला 2 प्रकारांनी भागून घ्यायचंय आणि त्या व्यक्तीकडे किंवा त्या पिशवीमध्ये एकूण चेंडूची संख्या फक्त 10 आहे. एकूण चेंडूची संख्या फक्त 10 आहे. मित्रांनो, जे काही कंत्राटी भरती आलेली आहे, कंत्राटी भरती त्याबाबत विद्यार्थी भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. कंत्राटी भरतीमुळे भरती प्रक्रियेवर कुठला परिणाम होईल का, हा जो काही तुमचा प्रश्न आहे, अजिबात होणार नाही मित्रांनो. ती कंत्राटी भरती ही 10 पटसंख्या व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांसाठी लागू आहे. अदरवाईज दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये 10 पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरले जाणार नाही. त्यासाठी शिक्षक भरती होणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट खूप वाईट वाटते, तर एक गोष्ट अशी वाटते, आताच लोकसत्ता पेपर वाचत चला, म्हणजे तुम्हाला करंट मध्ये राहता येतं. लोकसत्ता पेपरमध्ये मराठवाड्यातील जी काही परिस्थिती सांगितलेली आहे शिक्षणाबाबतची, आणि त्या आयुक्तालयाला ज्या डायरेक्ट अहवाल मागवलेला आहे, 33% लोकांना साधी आकडेमोड सुद्धा जमत नाही आणि 35% लोकांना एका मिनिटात अवरेज वाचता सुद्धा येत नाही. तुम्ही सुद्धा ही बातमी वाचली असेल. मी स्टेटसला ठेवली होती. तुम्ही माझ्या स्टेटसला सुद्धा पाहिलेली असतील कदाचित. आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा टाकली होती. मित्रांनो, शिक्षणाची एवढी म्हणजे गैरसोय झालेली आहे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये. त्या आयुक्तालयाला डायरेक्ट अहवाल मागितलेला आहे. तुम्हाला जे कमी भेटते अहवाल मागितलेला आहे आणि अहवाल त्याला देणं बंधनकारक राहील. आयुक्त कार्यालयाला, विभागीय आयुक्त कार्यालयाला अहवालामध्ये त्यांनी पहिला मुद्दा असा मांडलेला आहे, रिक्त पद भरून घ्या. अगोदर आमची सर्व काय करा, रिक्त पदे भरून घ्या. मागच्या भरतीमध्ये सुद्धा एवढी 21,000ची पदभरती काढून सुद्धा अजून सुद्धा रिक्त पदे आहेत. तुम्हाला किती विश्वास ठेवायचे हे तुम्ही ठरवा.
जे काय रठाळ लोक आहेत, 3-3 टेट एक्झाम दिलेले, 2-2, 3-3 सीईटीची पहिली सीईटी देऊन पास झाले नाहीत, फर्स्ट टेट देऊन पास झाले नाहीत, त्यानंतर सेकंड टेट देऊन कमी मार्क घेतलेले लोक अजून पडीक आहेत. तुम्हाला ते काही एनर्जिक आणि पॉझिटिव्ह सल्ला देतील असं तुम्ही वाटतंय का? ठीक आहे, हे लोक तुम्हाला पॉझिटिव्ह सल्ला देतील का? अरे माझं झालं नाही आणि तू आत्ता बीएड केलायस किंवा तू आत्ता 4 वर्षापूर्वी डीएड केलायस, तुझं कसं होईल? हे असे लोक सल्ला देणारे आहेत. सोशल मीडियाला जबरदस्त लॉबिंग चालू असते त्यांची आणि ते लोक तुम्हाला कुठलाही पॉझिटिव्ह सल्ला देणार नाहीत. मित्रांनो, अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्यपूर्ण अभ्यासात राहिला तरच ही भरतीमध्ये तुम्ही येणाऱ्या आगामी थर्ड टेट मध्ये मार्क घेऊ शकणार आहात. अदरवाईज तुमच्याकडून सुद्धा त्यांच्या सारखीच हाल हो, त्याच्यापेक्षाही बेकार हाल होतील एवढं नक्की सांगतो. कारण आता हे वय संपलेले लोक मला सांगा, तुम्हाला काय सांगणार आहेत? अरे मी जेव्हा डीएड केलं होतं त्यावेळेस मी 10 वर्षापूर्वी डीएड केलं, फक्त एकदा टेट एक्झाम झाली, 2दा टेट एक्झाम झाली. अरे पण एकदा 2दा किती वेळ झाली ती झाली, त्याच्यामध्ये तुला मार्क घेता आले का? आणि हा पहिला प्रश्न विचारा त्यांना, म्हणजे शिक्षक भरतीमध्ये सामील होता आलं का? कारण विचारा, त्याची कारण विचारा. जे लोक मित्रांनो, काही लोक सिरियसली स्टडी करत होते ते मागच्या भरतीमध्ये 43 वर्षापर्यंत त्यांनी थोडासा अभ्यास केलेला आहे, 1-2 वर्ष घासलेला आहे, 43व्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेत. माझ्याकडे ज्वलंत उदाहरण आहेत. जर येथे शिक्षक लोक पाहत असेल तर कमेंट करून सांगा की सर खोटं बोलतायत का? कारण मी पाहिलेले आहेत. म्हणजे 2017 मध्ये असेल, 2022 मध्ये असेल, ज्या काही 2 टेट एक्झाम झाल्या तर दोन्ही टेट एक्झाम मध्ये मित्रांनो वयस्कर लोक सुद्धा झालेले आहेत. पण ते अशा अफवाकडे लक्ष दिलेले नाहीत. बरोबर, ते पॉझिटिव्ह राहून अभ्यास केलेला आहे. बरोबर, बघा डीएड बीएड तर आता बंदच होत चाललेलं आहे, पण रिक्त पदसंख्या वाढत चालली आहे का कमी होत चालली? बरोबर, मग हे रिक्त पदसंख्या त्यांना भरावी लागणार आहे का? 61,111 पदसंख्या रिक्त आहे, त्यातली 21,000 पदसंख्येची प्रक्रिया चालू आहे. आणि मागच्या वर्षी 2023 मध्ये सरकार किंवा कोर्टाने निर्देश दिले, दरवर्षी शिक्षक भरती व टीईटी एक्झाम घ्यायला सांगितले. मग मित्रांनो, कोर्टाचे निर्देश पाळावे लागतील का? कोर्टावर आपला विश्वास आहे का? नसेल तर राहा निवांत, आणि असाल तर अभ्यासाला लागा. परीक्षा लेट पण थेट होईल, लक्षात ठेवा. परीक्षा लेट पण थेट, या वाक्यात काय आहे बघा, म्हणजे जाहिरात आल्यानंतर 21 ते 25 दिवसामध्ये परीक्षा होती. त्यामुळे तुम्ही कंत्राटी भरतीमध्ये आपलं आयुष्य वाया घालवणार आहात. जॉब करत आहात, त्या जॉबमध्ये समाधानी असाल, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही व्यवसाय आहे, घरी बसून तुम्हाला जर टाइमपासच करायचा असेल तर बिंदास्त करा. जे लोक मागच्या भरतीमध्ये थोडं सिरियस झाले आणि अभ्यासात राहिले, 6-6 महिने त्यांनी अभ्यास केला, ते विद्यार्थी आज शिक्षक म्हणून रुजू आहेत. हे स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि आगामी टेट एक्झाम बद्दल महत्वाचा अपडेट देतो की टेट एक्झाम ही मित्रांनो फेब्रुवारी म्हणत नाही मी, फेब्रुवारी किंवा मार्च सुद्धा म्हणत नाही, एप्रिल मध्ये ऍड येईल आणि जून मध्ये साधारण परीक्षा होईल आणि नियुक्ती तुमची पुढे जाऊ शकते. डायरेक्ट दिवाळीला नियुक्ती जाईल या थर्ड टेटची. नियुक्ती लवकर येत नाही, पण आपल्याला ही परीक्षेला सामोरे जायचंय एप्रिल-जून या दरम्यान मध्ये. त्यामुळे या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर नक्कीच आपला संपर्क क्रमांक दिलेला आहे, संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा संपर्क क्रमांक कॉन्टॅक्ट नंबर प्लस जे की व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपवरही संपर्क साधला तरी चालेल. तुम्हाला त्याच्यामध्ये मॅथ रिझनिंगची स्पेशल बॅच सुद्धा लावता येईल, किंवा मॅथ रिझनिंग, इंग्लिश, मराठी व इतर विषय सर्व जीके, जीएस, बालमानसशास्त्र याची सुद्धा बॅच लावता येईल. सगळं काही IBPS TCS पॅटर्ननुसार चालेल, जे की आगामी परीक्षेमध्ये त्याचा जबरदस्त फायदा होईल. मी तुम्हाला आत्ताच एक प्रश्न सुद्धा सोडून दाखवला, तुमचा वेळ वाया जाऊ नये आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी मिळावं यासाठी अशा ट्रिक्सने 5 सेकंदात सुद्धा उत्तर काढता येईल अशा पद्धतीने शिकवलं जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.